तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धम्मा। आज आपला यूट्यूबचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ब्लड पेंटिंग काढलेली। तर कशी काढली आपण मी तुम्हाला सांगतो। रात्री मी बाहेर गेलो होतो फिरायला, तर यायला मला उशीर झाला आणि गाढ झोप लागली। जेवण वगैरे केलं आणि झोपून घेतलं आणि सकाळी मी उठलो तेव्हा फार उशीर झाला होता। आणि उशीर झाल्यावर मला आठवलं की माझ्या मागे फार काम आहे, मला 2 पेंटिंग काढायचे होते। काल 2 कस्टमर आले होते आपल्याकडे बाहेरून आणि त्यांनी मला ब्लड दिलं। आपण त्यांची ब्लड पेंटिंग काढलेली आहे। सकाळी मी उशिरा उठलो होतो, पहिले मला व्हिडिओ काढायचं काही लक्षात नव्हतं, तर मी अगोदर ब्लड पेंटिंग काढली। हे बघा आपल्या हा सोबत सोन्या पण ॲड आहे, बघू शकता तुम्ही। सोन्या अजून झोपलेला आहे। मला म्हणे सकाळी शाळेमध्ये सोडताना अजून फ्रेश पण नाही झाला आणि तोंडसुद्धा नाही धुतले। बघा डोळ्यातले चिपडं काढू लागला। मला म्हणे सकाळी 7ला मला शाळेमध्ये सोड। आणि हे बघा किती वाजले आता, दुपारचे 11 होत चालले। आणि त्यासोबत मी तुम्हाला माझी पेंटिंग पण दाखवलं, काय मी जे काम करतो वगैरे। हे बघा आपण दोन्ही असे एकदम भारी एकदम क्वालिटीमध्ये ब्लड पेंटिंग काढतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं पहिलं नाव येतं आहे। हे बघा ही आपली सिग्नेचर ही ओळख आहे धम्मा। आणि क्लिअरिटी तुम्ही बघू शकताच कशी आहे, हे बॅकग्राऊंड वगैरे काढलेले। त्यासोबत आपण 2 ब्लड पेंटिंग काढलेले आहे। बघा एकावर आपण साहेब काढलेली माझी सिग्नेचर आहे, बॅकग्राऊंड काढलेली सिग्नेचर आहे। तर आता आपल्या 2 ब्लड पेंटिंग तयार झालेले आहे। आपण कस्टमरला कॉल करणार आहे। कस्टमरला कॉल करण्या अगोदर आपण ही जी ब्लड पेंटिंग ही फ्रेम बनवायला जाणार आहे, तर मी तुम्हाला घेऊन जातो। आपण कुठे फ्रेम बनवतो दाखवतो। आणि हे बघा आता मी आंघोळ पण नाही केलेली, तसंच मी फ्रेम बनवायला जाणार आहे। चष्मा लावतो मग। तर फायनली आपण आता फ्रेमच्या दुकानामध्ये आलेलो आहे मित्रांनो। आता आपण इथे फोटो वगैरे बनवणार आहे। तर बघा तुम्ही आता हा काढला फोटो। आता इतका काही खास दिसणार नाही, पण जेव्हा फ्रेम वगैरे बनणार तुम्ही म्हणणार 1 नंबर। तर आपण आता एक प्रोसेस चालू करू। या दुकानात कोणी नाही असं आपण आहे मामा। मित्रांनो सर म्हणे की तुम्ही थोड्या वेळाने या, जे त्यांच्यासोबतचे जे सोबती आहे ते कामावर नाही आहे। आपण आता थोड्या वेळाने येऊ 1 अर्ध्या तासाने। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मित्रांनो ते फ्रेमवाले आपल्याला म्हणाले होते की तुम्ही 1 तासानंतर या। आपण घरी चाललो आहे आणि घरी जाताना आपल्याला हे बघा हे दुकान दिसलं होतं साऊथ इंडियन फूड। तर सोन्या म्हणे आपण जरासं इडलीचं पीठ घेऊ, तर 1 किलो इडलीचं पीठ घेतो आहे। तर हे बघा आता आपण घेतो इडलीचं पीठ। हो त्याला काल परवापासून डोसा खायचा, तो म्हणे की घे काहीतरी, घे काहीतरी। हे आलं आहे बा किती खुश आहे बघा, खुश। तर आपण आता परत घरी आलो। 1 घंटा आपल्याला 1 घंट्यामध्ये काय करता ते आपण करणार आहे। तर या तर मित्रांनो बरं झालं आपण घरी आलो। घरी आल्यावर मी जेव्हा चेक केलं, हे बघा खायला काहीच नव्हतं। हा कालचा भात जरा सगळं सुटलेला, गरम करून आपण खाऊ। आणि दुलडीमध्ये भाकर पण नाही, 1च भाकर आहे। तर बरं झालं आपण रस्त्याने येताना आपण हे काय म्हणते त्याला इडलीचं पीठ घेतलं। आता आपण याचे डोसे बनवणार आहे। तर डोसे कोण बनवणार आहे हे बघा,
आपला छोटा आचारी आहे, सोन्याबाई म्हणते याला. आता याची तुम्ही आता कुकिंग वगैरे बघा, एक नंबर बनवतो. अरे कलर एक नंबर कुकिंग बनवतो सोन्याबाई. बघा त्यांनी तवा वगैरे सापडून काढलेला. तर आत्ता काय ऐकत नाही सोन्या. तर चला ये बघा सोन्याभाऊ, तवा गॅस. माझी बहीण चिडली त्याच्यावर. तर म्हणतो त्या तव्यावर नसते बनवत, त्याच्यासाठी पातळ तवा. बघा पातळ तवा घेतला, तो भाकरीचा तवा होता. हा डोशाचा स्पेशल तवा आहे. आम्ही त्याच्यावर डोसे आणि अंडा ऑमलेट बनवत असतो. हे बघा सोन्याभाऊची तयारी. गॅस पेटवणार. चलो भाई 8 चोखरे केला. गॅस चालू केला सोन्याभाऊ. एक नंबर. इकडं बघा सोन्याभाऊ, डोशाचं पीठ आहे. आपण याच्यावर टाकमध्ये बघण्यामध्ये पन्नीमधून डायरेक्ट सरळ सरळ काय तव्यावरती टाकता येत नाही. एकदम घटपीठ आहे. येऊ शाहरुख खानचा बदल त्याच्यामध्ये एकदम पिळून काढलं असणार पीठ. हे बघा असं वाटतं, जास्त पाणी टाकलं लागणार त्याच्यामध्ये. एकदम घटपीठ घट एकदम घट. क्लास आमच्याकडे हंडीच आहे, कारण की आपण जरा मिडल क्लास म्हणले तर तेव्हा जास्त पाणी टाकावं. आपण पण जरा शिमिलावटीवाली काम करू लागलो. सध्या मला आवडत तर नाही, पण आता करावं लागणारच आहे. हवं तसं आपण पीठ आता करून घेतो. एकदम पातळ आहे बघा, छानचं पातळ झालं. जास्त पातळ झालं काय प्रॉब्लेम नाही. पीठ झालं एकदम पातळ आणि तवा पण एकदम तापलेला चक्क बसला. एकदम जाम तवा झाला. बंद करू का? नाही बघा सोना म्हणून पाण्याचा तडका मारलेला तव्यावर जे बघा तवा आता पुसून घेतला भाऊन. एक नंबर. टन 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 टन. हे बघा सोने भाऊ, हे बघा स्टाईल. रजनीकांत पण फेल आहे आपल्यासमोर. हे बघा हे डोशाचं पीठ आहे. हे सोन्या भाऊ काय बघतं काय बघतं. तेल मस्त टाकलं आता. तेल सगळीकडे पसरू लागला. चांगला वाफा निघू लागला. तवा लय गरम झाला सोन्या. तर लवकर घे डोशाचं पीठ, चम्मच वगैरे. हे बघा आता आता मस्त आहे. लहान आहे पण जसं आहे तसं आपण ट्राय करू. घरामध्ये काही काही जर का नवीन बनवायचं असेल तर सोन्या आपला यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो आणि रोज नवीन नवीन रेसिपी ट्राय करतो. तर आज मला त्याच्या हाताने डोसा खायचा आहे. हे बघा ये बघा जसं जमल तसं का वापर, काय नाव ठेवायचं नाही. एडा वाकडा झाला डोसा. डोसा आहे का केक आहे तुम्ही सांगा. बघा डोसा झालाय. वाकडं तिकडं झाला, तुटला डोसा. हे बघा पलटी कशी मारली एक नंबर. हे बघा कसा डाल तुटलेला आहे, पूर्ण काही गोल नाही पण एडा वाकडा शिजला, गरम झाला. बघा कुठं कच्चा आहे, कुठं पिकला. चिटकला तो डोसा. मला जास्त भूक लागली, तोंडाला आले पाणी सुटू लागलं. हे बघा किती मस्त तडतड बाजू लागला तो. एकदा फक्त उद्या कसा असतो तो डोसा आपल्याला फक्त खायचा आहे. खाण्याची अर्थ आपल्याला कसा बनवतो 3-4 वेळा नुसतं पलटी मारला डोसा. अरे बनाव भाऊ लवकर भूक लागली. ये बघा अजून एकदा घडीत म्हणतो काढायचा, घडीत म्हणतो पलटायचा. अजून एकदा पलटी. अरे भैया होतं का आज. घेतलं एकदा. हे बघा प्लेटमध्ये घेतला आपण. 360 रुपये. मित्रांनो हे बघा आपण आता प्लेटीमध्ये डोसा घेतलेला. आता खाऊन बघतो मी काय झाला, कसं झाला. पूर्ण गरम आहे, अर्धा कच्चा अर्धा पक्का कसा आहे. पण एकदा ट्राय करू आपण.
डोसा जरासा कच्चा आहे बा, पीठ अजून तसंच आहे. पण काही म्हणा, करायला महत्व आहे. काही कसा असो, डोसा खराब असो किंवा चांगला असो, करायला महत्व आहे. तर सोनूने एकदम असा भारी डोसा बनवला, एकदम गरम, चांगला आहे. तुम्ही पण बनवा, खा. तर आपण नवीन डोसा ट्राय करू. हा डोसा एकदम भारी झालेला आहे, काय होत नाही, जरासा कच्चा का होत नाही, पण एकदम भारी आहे बघा. तर आता सोनू भाऊ ट्राय करून, एकदम गरम आहे, कच्चा पक्का खावा लागला आम्ही कसं तरी, क्रिस्पी आहे, एकदम क्रिस्पी आहे, छान आहे. तर आपण आता दुसरा डोसा ट्राय करू. 1 घंटा आपल्याला आपण टाइमपास करू लागलो. तर मित्रांनो, दुसरा डोसा तुमचा भाऊ बनवणार आहे. आता डोसा कसा म्हणतो आता तुम्ही बघा फक्त आपण कसं करतो. आपल्याला घरातले कामं पण जमतात, तर कधी कधी करत नाही मी. एक मिनिट फक्त थांबा, फक्त थोडा वेळ बघतो. डोसा काय असतो मी तुम्हाला सांगत आहोत. सांगोला आता आपण ते तर याच्यात हे बघा, मी जरासं लाल मिरची पण टाकणार आहे. जरासं उलसक लाल मिरची टाकतो टेस्टसाठी, मला स्पायसी आवडतं जरासं. आणि मीठ कुठं गेलं, नमक, थोडंसं काही कमक का नमक, मीठ जरासं. आता फक्त थोडा वेळ थांबा तुम्ही, पॉज करतो जरा व्हिडिओ. तर मित्रांनो, हे बघा, आपण जो डोसा बनवलेला आहे तो तुटलेला नाही, तो सोनूकडून तुटला, पण आपल्याकडून तुटलेला नाही. तुम्हाला हे बघा, आता आपण पलटे मारले, तुटला का जरासा पुरा काम आहे, तो पुरा काला हवाय, काळा डोसा झाला आपला. पण काही विषय नाही, करायला अर्धा एक कसा होतो, तुम्ही पण ट्राय करा. तेल टाकलं आपण, 1 नंबर. तोंडाला पाणी सुटू लागलाय. आपण झाला हो भाई डोसा आपण आहे बघा, 1 नंबर आपण घेतला तर प्लेटीमध्ये. आता याची टेस्ट कशी आहे आपण ट्राय करू. तर फर्स्ट ट्राय घेतो मी. गरम आहे यार, बापरे फार गरम आहे. नंबर नरम आहे, कुरकुरीत पण आहे. आता जमला 1 नंबर. पण जरासं जळेल आहे, तर त्याची पण टेस्ट लागली जळलेल्याची बघ. तुम्ही एकदा करा ट्राय. सोनू का करू, ही विल ट्राय. सोनू कसं वाटलं आपण बघू. जळालेला आहे, कसं आहे एकदम भारी. तर आपण आता डोसा बनवलेला आहे. टाइमपास आपण 1-1.5 अर्धा तास तर आपण डोसेच खाणार आहे. त्यानंतर आपण फ्रेम घ्यायला जाऊ. तर आता आम्ही डोसे खातो, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. तर जरासा ब्रेक घ्या. चला मित्रांनो, आम्ही आता चाललो फ्रेम आणायला. आम्ही आता डोसे वगैरे खाल्लेले, आता आंघोळ पण वगैरे केली आणि आता चाललो आम्ही फ्रेम. हे बघा, सोनूला मी गाडी शिकवत होतो, आपली स्कूटी. माझ्यानंतर सोनू आता आपली स्कूटी चालवणार आहे. आता आपण आलो जवळ फ्रेमच्या दुकानाच्या बॅक कॅमेऱ्यातून. हॅलो मित्रांनो, आपण इथं आलो आम्ही. हे बघा, लिटरली आपल्या 2 ब्लड पेंटिंग कम्प्लीट फायनली झालेलं आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता कशा बनवल्या आपण. शेवटी आपल्याला आपल्या कर्माचं फळ भेटलं, एकदम आपण केलेलं आहे बघा तुम्ही एकदा. तर तुम्ही हा जो पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आपण भेटू उद्या. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा, आज आपण आहे ना 2 ब्लड पेंटिंगच्या ऑर्डर आल्या होत्या काल आपल्याला. तर आपण या 2 फायनली कंप्लीट केलेल्या आहे. हे बघा, हे सर आपल्याला पॅकिंग करून देतात, ते दुसरे सर आहे, त्यांचं दुकान आहे. तर हे बघा, 2 पॅकिंग आपण केल्या. सोनू
आणि जर का तुम्हालाही अशी ब्लड पेंटिंग बनवायची असेल तर खाली दिलेला व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, तर आपण तुम्हाला ही स्वस्तमध्ये करून देऊ. जो सबस्क्राईब करेल त्याला आपण 10% ऑफर करणार आहे. तर करा सबस्क्राईब, फॉलो करा, जरा सपोर्ट करा मित्राला, तुमच्या नवीन आहे. ओके बाय.